नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्ये. तर राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्ये नक्की कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं दुहेरी राज्य व्यवस्था. राज्यघटनेने केंद्रामध्ये संघ व राज्य यांच्यामध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेची तरतूद केलेली. ही दुहेरी राज्य व्यवस्था राबवली जाते. राज्यांसाठी राज्यांची तर केंद्रासाठी केंद्राची राज्य व्यवस्था असते. केंद्रामध्ये पंतप्रधान प्रमुख असतात, तर प्रत्येक राज्यामध्ये हे मुख्यमंत्री प्रमुख असतात. राज्यघटनेने दिलेल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकानं सार्वभौम अधिकारांचा वापर करावायचा आहे. यामध्ये प्रत्येकाला सार्वभौम अधिकार असतात. केंद्राला केंद्राचे, तसंच राज्यांना राज्यांचे. केंद्र सरकार हे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, संचार इत्यादी महत्त्वपूर्ण राष्ट्रीयदृष्ट्या या महत्त्वपूर्ण विषयांशी संबंधित तरतुदी किंवा कारभार करण्याचा अधिकार हा केंद्राकडे असतो. तर राज्य सरकारसाठी राज्यातली सुव्यवस्था, कृषी, आरोग्य आणि स्थानिक पातळीवरच्या समस्यांसंदर्भात प्रशासन करण्याचा अधिकार किंवा प्रादेशिकदृष्ट्या स्थानिकदृष्ट्या जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांशी संबंधित कायदे करण्याचे किंवा राज्यकारभार करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असतो आणि केंद्राचे काही विषय असतात. नंतर दुसरं वैशिष्ट्य आहे लिखित राज्यघटना. भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपात आहे आणि लिखित स्वरूपातच असून असं नाही, तर तिचा आकार जगातला सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेला म्हटलं जातं. जगातील सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना ही भारतीय राज्यघटना आहे. सुरुवातीला यामध्ये सरनामा होता, 22 भागामध्ये ही विभागली होती आणि 395 कलम होती. तसेच 8 परिशिष्ट होती. 395 कलमी, 8 परिशिष्ट, 22 भाग आणि एक सरनामा. आता सध्या त्याचे 25 भाग झालेले आहेत. 495 पेक्षा अधिक कलम आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. म्हणजे ही वाढत चाललेली आहे. त्यामध्ये सुधारणा होत चालली आहे, दुरुस्ती होत गेलेल्या आहेत. यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांची संरचना, संघटना, अधिकार यांची कार्य सांगितलेली आहेत. कोणती कामे कुणी करायची, कोणत्या कामासंदर्भात कोणाला अधिकार आहे हेही या राज्यघटनेमध्ये सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये राज्य आणि केंद्रामध्ये गैरसमज किंवा मतभेद टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न राज्यघटना करते. तिसरं वैशिष्ट्य अधिकारांचं विभाजन. या अधिकारांचं विभाजन करताना केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांमधून केंद्रात आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी केली. तर या केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत. सध्या सुरुवातीला हे 97 विषय होते. राज्य सूचीमध्ये 69 विषय आहेत. सुरुवातीला ते 66 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. सुरुवातीला ते 47 विषय होते. समवर्ती सूचीमधील विषयांबाबत केंद्र सूचीतील विषयांबाबत केंद्र कायदे करतं. राज्य सूचीमधील विषयांबाबत राज्य कायदे करतं. परंतु ज्या समवर्ती सूचीतील विषयांबाबत केंद्र आणि राज्य ह्या दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे. या दोन्ही कायद्यात जर परस्पर विसंगत तरतुदी आल्यास तरी केंद्राचा कायदा यामध्ये श्रेष्ठ ठरला जातो. तिन्ही सूचींमध्ये उल्लेखित नसलेले विषय जे ह्या केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यामध्येही नसलेले विषय जे विषय असतात ते वर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राकडे असतो. त्याला शेषाधिकार असं म्हटलं जातं. चौथं वैशिष्ट्य राज्यघटनेचं श्रेष्ठत्व. राज्यघटना ही देशातील सर्वोच्च किंवा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. केंद्रानं व राज्यानं केलेले कायदे या घटनेच्या तरतुदीनुसारच असले पाहिजेत. तसे नसतील, जर संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे किंवा राज्याला कायदे करण्याचा अधिकार आहे, परंतु राज्यानं किंवा केंद्रानं केलेले कायदे हे राज्यघटनेच्या कायद्याच्या तरतुदीनुसार असले पाहिजे. तसे जर नसतील किंवा केंद्र उद्या उठून कोणताही कायदा करेल तर तो कायदा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात ते कायदे अवैध ठरवले जाऊ शकतात. त्यामुळे विधिमंडळ, कार्यकारी विभाग आणि न्याय व्यवस्था या सरकारच्या तिन्ही विभागांना दोन्ही स्तरावर घटनेच्या चौकटीतच काम करावं लागतं.
किंवा संसद कोणतेही कायदे करू शकत नाही किंवा राज्य सुद्धा कोणतेही कायदे करू शकत नाही. त्याबद्दल न्यायालयीन पुनर्विवेचनाची तरतूद ही ऑलरेडी घटनेमध्ये केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालय ते कायदे पुन्हा अवैध ठरवू शकतं किंवा बदलू शकतं. 5वं वैशिष्ट्य ताठर राज्यघटना. जर घटना दुरुस्तीची प्रक्रिया दृढ किंवा ताठर असेल तर राज्यघटनेने केलेल्या अधिकारांचं विभाजन आणि राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व राखलं जाईल. त्यामुळे संघराज्यीय संरचनेसंबंधित केंद्र राज्य संबंध आणि न्यायालयीन संरचना इत्यादी तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात राज्यघटना ही काही प्रमाणात ताठर सुद्धा आहे. यात केंद्र आणि राज्य या सरकारांच्या संयुक्त कृतीशिवाय दुरुस्ती करता येत नाही. काही दुरुस्ती अशा असतात ते डायरेक्ट संसद साध्या बहुमताने करू शकते. काही दुरुस्तींसाठी विशेष बहुमताची गरज असते किंवा काही दुरुस्तींसाठी विशेष बहुमताबरोबर निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या परवानगीची किंवा यांची गरज असते विधानसभांची. या दुरुस्तीमध्ये करण्यासाठी संसदेला विशेष बहुमताची आवश्यकता असते आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्य विधिमंडळाची संमती लागते. 6वं वैशिष्ट्य स्वतंत्र न्याय व्यवस्था. राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन केली. ही न्यायव्यवस्था ही सरकारच्या दडपणाखाली दबावाखाली नाही, ती एक स्वतंत्र व्यवस्था आहे. याचे 2 उद्देश आहेत स्वतंत्र व्यवस्था ठेवण्याचे. एक तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे यामध्ये घटनेचे सर्वश्रेष्ठ तत्व अबाधित राखलं जातं. घटना सर्वश्रेष्ठ म्हणून अबाधित ठेवण्याचं कामही केलं जातं. तर दुसरा उद्देश आहे केंद्र राज्य किंवा राज्य यांच्यातील जर विवाद झाले तर ते सोडवण्याचं काम सुद्धा ही स्वतंत्र न्याय व्यवस्था करत असते. न्यायाधीशांना ठराविक कालावधीची हमी दिली जाते. त्यांना निश्चित सेवा आणि शर्ती सुद्धा दिल्या जातात. तसेच विविध उपाययोजना या राज्यघटनेत सांगितल्या आहेत. त्यामुळे न्याय व्यवस्था ही सरकारपासून आणि कार्यकारी मंडळांपासून स्वतंत्र असलेली आपल्याला दिसून येते. 6वं वैशिष्ट्य 7वं द्विगृही व्यवस्था. त्यामध्ये बघा राज्यघटनेमध्ये वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह हे लोकसभा अशी द्विगृही विधिमंडळाची व्यवस्थेची तरतूद केली. संसद ही लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांची मिळून बनते. राज्यसभा भारतीय संघराज्यातील राज्यांचं प्रतिनिधित्व करते, तर लोकसभा ही भारतातील संपूर्ण जनतेचं प्रतिनिधित्व करत असते. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. तसंच राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. राज्यांमधून निवडून दिले जातात लोक, त्यासाठी विधानमंडळ किंवा आमदार हे निवडून देत असतात. हे राज्यसभेतील. लोकसभा तशी संपूर्ण जनतेचं प्रतिनिधित्व करतं. महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार जातात, तर राज्यसभेवर 19 खासदार जातात. जरी राज्यसभेकडे कमी अधिकार असले तरी केंद्राच्या अयोग्य हस्तक्षेपापासून राज्यांच्या हितांचं रक्षण करणं, संघराज्यीय संतुलन ठेवण्यासाठी राज्यसभेची आवश्यकता असते. याप्रमाणे ही राज्यघटनेची आपण संघराज्यीय वैशिष्ट्ये पाहिली. धन्यवाद.